नमस्कार, आपण पाहतात गाव खबर आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी पुणे म्हाडाचे अध्यक्ष आणि माजी खासदार श्री शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आणि पंचायत समिती घोडेगाव गणासाठी प्रबळ दावेदार असलेले तुकाराम नामदेवराव काळे पाटील हे आहे. नमस्कार सर. श्री शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या घरवापसी होण्यासंदर्भात जनतेमध्ये चर्चा चालू झालेल्या आहेत. ते शिवसेनेमध्ये परत येणार का? मी याबाबत निश्चित एक गोष्ट सांगू इच्छितो की ह्या ज्या चर्चा आहेत ह्या पूर्णपणे निखालस खोट्या आहेत. आदरणीय शिवाजीदादांबरोबर आम्ही भेटल्यानंतर बोलल्यानंतर सध्या फक्त वेट अँड वॉच ही भूमिका आमची सर्व शिवाजीराव आढळराव असतील, सर्व सहकारी असतील, आमची ठरलेली आहे. म्हणजे अशा काही चर्चा झालेल्याच नाहीयेत? नक्कीच नाहीत, कारण याला साक्षीदार आम्ही आहोत. अशा काही चर्चा कुठेही झालेल्या नाहीत. भविष्यात ते पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात विचार करू शकतात का? जर दादांनी भविष्यात विचार केला तर दादांचे सहकार्य म्हणून आम्ही दादांबरोबर निश्चित आहोत, पण दादांनी तसा विचार आजपर्यंत तरी केलेला नाही. जो काही बाहेर निखालस बातम्या खोट्या आलेल्या आहेत ह्या मंचर झालेली निवडणूक या संदर्भात आणि तिथून पुढे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित बसायचं ठरल्याच्यानंतर आम्ही एकत्रित बसलो. मंचरच्या निकालाबाबत चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर काय निर्णय घ्यायचा आहे, काही नाही निर्णय घ्यायचं हे पूर्ण हे दादा घेतील असं सर्व सहकाऱ्यांच्या समवेत झालेली चर्चा तुमच्या पुढे सांगत आहे. रविवारी लांडेवाडी या ठिकाणी कार्यकर्त्यांची खूप जोरदार बैठक झाली. नक्की बैठक कशासाठी होती? आपण शिवसेनेत पुन्हा जाणार आहात का दादांसमवेत, अशी काही चर्चा आहे का तालुक्यात? नक्की आपण जनतेला खरं काय ते सांगावं. त्या मीटिंगचं खरं कारण मंचरमधील जी निवडणूक झालेली आहे आणि त्यामधून धक्कादायक निकाल आला. तो निकाल आल्याच्यानंतर दादांच्या समवेत असणारे कार्यकर्ते सर्वच नाराज झाले, कारण दादांना कुठंतरी तिथे झुकतं माप दिलं होतं. झुकतं माप दिल्याच्या नंतर जो आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार अगदी थोड्या फरकाने पडला, त्याला कुठंतरी कार्यकर्त्यांना एक वाईट वाटलं की आपला उमेदवार थोड्या मताने पडतोय. त्या उद्देशाने लांडेवाडीमध्ये मिटिंग घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने दादांना असं सांगितलं गेलं की आपल्यावर कुठेतरी अन्याय होतोय आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी तिथं असंतोष व्यक्त केला, आपापलं मत व्यक्त केलं आणि ते निश्चितच कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही. आम्हाला मंचरचा निकाल आजही अमान्य आहे, कारण आम्ही करत असलेलं प्रामाणिकपणे काम आणि मंचरमध्ये दादांना न मिळालेली साथ यामध्ये कार्यकर्ते थोडेसे नाराज आहेत. ही बैठक झाल्याच्या नंतर दादांनी आम्हाला क्लिअर त्या बैठकीत सांगितलेलं आहे वेट अँड वॉच. त्याचं कारण या तालुक्याचे आमदार भाग्यविधाते आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या समवेत मी ही चर्चा हे म्हणणं आपलं घालतो आणि त्यानंतर आपण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ असं दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. दादांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. दादांनी क्लिअर सांगितले की हे झालंय, हे सत्य आहे, कुठेतरी अन्याय झाल्यासारखं कार्यकर्त्यांना जे वाटतं ते मलाही वाटतं. हे दादांनी कबूल केल्याच्या नंतर दादांनी त्यांची भूमिका अशी मांडली का हा विषय आपण नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या कानावर घालून पुढे आपण चर्चा करून पुढचे काय आहे ते धोरण ठरवूया. मंचर नगरपंचायतीमध्ये ठीक आहे, आता होऊन गेलेली घटना आहे मंचर नगरपंचायत, परंतु आगामी काळामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे. आपल्याकडे 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद गट आहे. तर मग या 5 जिल्हा परिषदेमध्ये आणि 10 पंचायत समितीमध्ये दादांच्या लोकमतामध्ये असलेले जे कार्यकर्ते आहेत, सक्षम कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल का? ही तर आम्ही स्वतःहून दादांकडे त्याच दिवशी त्याच मीटिंगला मागणी केलेली आहे आणि दादांनी ते अगदी मोकळ्या मनाने मोठ्या मनाने मान्यही केलेलं आहे. इथून पुढे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम दादांकडून होईल अशी आम्हाला आज तरी खात्री आहे. शहरी भागामध्ये सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे. मग हेच लोक ग्रामीण भागात आल्यानंतर मग तुमची आणि दादांची भूमिका काय असेल? निश्चितच हा प्रश्न खूप चांगला आहे, पण आज आम्ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबरोबर काम करीत आहोत. जरी एकत्र आले तरी राष्ट्रवादी म्हणून दादा सांगतील ते त्यांच्याबरोबर आम्ही निश्चित काम करणार आहोत. धन्यवाद.